नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर बाळूमाची मेंढरं आपल्याला पाहायला भेटत असतील. आणि खरं तर हा योगायोग समजावा लागेल, कारण त्या दिवशी आम्ही चाललो होतो देवगडला, म्हणजे तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे देवगडला श्री दत्त महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे. आणि जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला ही बाळूमामाची मेंढरी भेटली आणि खरंच हा योगायोग समजला पाहिजे. आम्ही ज्या दिवशी चाललेलो दर्शनाला त्याच दिवशी मेंढरं आली होती. आणि तसं बाळूमामांचं खूप सत्व आहे. बाळूमामांच्या खूप कथाही आहेत. पाहू शकता कमीत कमी 3,500 मेंढरं या ठिकाणी आली होती आणि खूप मोठा उत्साह होता. कारण नंतर आपण गावकऱ्यांशी पण चर्चा करणार आहोत. पाहू शकता सर्व आमची फॅमिली खूप आनंदामध्ये होती आणि खरंच खूप छान वाटलं. रस्त्यामध्ये जाता जाता बाळूमामाने आम्हाला दर्शन दिलं. बाळूमामा देव माणसात आहे हे तत्त्व पुरांपार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मले परंतु सर्व जाती धर्मांचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्यांच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतात. अशी बाळूमामाची कथा आहे. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ ह्या आडवळणी खेडेगावातील मायप्पा सत्ताप्पा या पती पत्नीच्या पोटी आला. मायप्पा सत्ताप्पा यांचे थोरला भाऊ धाकला लेक 4 चौकामध्ये असले तरी मधला बाळू मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थापासून फटकून असलेला, कोणाच्या आल्या गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्ये मग्न राहणारा. पण बाळूंचे असे वागणे आईवडिलांच्या जिवारी घोर लागल्यासारखे होते. बाळू लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागले यासाठी मायप्पांनी त्यांच्या गावातील चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चाराव्यास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी झाडांची गादी करून त्यांच्यावर झोपत असते. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा असं सांगितलं जातं. चंदूलाल शेठजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत आणि जेवण झाले की थाळी घासून पुसत स्वच्छ करत असे. एकदा सहज गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीत तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आणि तेव्हा वस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे. पाहू शकता बाळूमामांचं खूप छान असं मंदिर त्यांनी सजवलं होतं आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला. बाळूमामांचं दर्शन झालं ते खरंच खूप छान वाटलं. आणि पाहू शकता सर्व परिवार दर्शनासाठी पुढे जात आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामांचा स्वभाव तसा खूप चांगला होता. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चांबडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहसृष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्सलकीतीने बोलत, तर खेडूत व मंडळीने खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसातच व्हावं ही त्यांची शिकवण होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हा जप, साधासोपा मूलमंत्र प्रत्येक श्रद्धेच्या मनामध्ये रुजणारे संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. आणि पाहू शकता इथे महाप्रसादाचा पण कार्यक्रमाची तयारी चालू होती, कारण हा कार्यक्रम 4 तारखेपासून चालू होणार होता. 2 दिवस अगोदर कार्यक्रम चालू झाला होता आणि खरंच खूप लांबून लोक येतात ह्या कार्यक्रमासाठी. आणि आपण गावकऱ्यांबरोबरही चर्चा करणार आहोत. तर चला या गावकऱ्यांबरोबर आपण थोडीशी चर्चा करूया आणि काय म्हणतात ते पाहूया. नमस्कार. जय बाळूमामा. कोणतं गाव आहे? गाव बोकलिन पळगाव. किती दिवस लागतात कार्यक्रम? आता पालखी क्रमांक 8 इथं 1 मे रोजी दाखल झाला आहे. त्यानंतर 3 मे रोजी बकरी धुण्याचा कार्यक्रम बैरवाड येते. तर 4 मेला 5 वाजता कात्रणाचा कार्यक्रम चालू होईल. तर 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चाललं.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर जोपर्यंत चारा आहे तोपर्यंत कमीत कमी इथं 6-7 दिवस राहण्याचं नियोजन आहे. हे दरवर्षी हा कार्यक्रम असतो का? तसं नसतं, पालखी ही फिरतीवरती असते. ज्या गावात मुक्काम भेटेल त्या गावात ते मुक्काम करत जाते. ही पालखी आमची मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी 13 नंबर पालखी आली होती. आता ह्या वेळेस 8 नंबर आली आणि त्याच्या अगोदर 2012 मध्ये 9 नंबर बग्गी आली होती. त्याच्या अगोदर 2006 मध्ये 3 नंबरची बग्गी आली होती. हे कधी येईन परत सांगता येत नाही. आणि हा जो कार्यक्रम आहे दर 6 महिन्याला असतो आणि आमच्या गावाला लाभला हे आमचं भाग्य आहे. हा कार्यक्रम जवळजवळ महाराष्ट्रातून 400-500 कातरणकरी इथं येणार आहेत स्वतःचे कातरण मशीन घेऊन आणि तो सोहळा पार पाडणार आहे. आपण एवढ्या लांबून आलोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब चॅनलचं करा. नाव चला तर मग बाय सर्वांना.